विधानसभेचं परत हे होईल त्यावेळी पुणे इथला आमदार पुण्याची खासदार update आहे. होईल. पुण्यामध्ये भाजप बहुमतापासून केवळ 3 जागा दूर आहे. त्यामुळे भाजपनं स्वबळावरती पुण्यात सुद्धा बहुमताच्या दिशेनं वाटचाल केलेली आहे. पुण्यात भाजप 80 आणि भाजप 80 असं चित्र आहे. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी सुद्धा वाढती पाहायला मिळते. मुंबईमध्ये मनसेची आघाडी ही 8 जागांची आहे. पुण्यामध्ये भाजप 80, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 7 जागी, म्हणजे एक प्रकारे अजितदादा डबल डिजिट सुद्धा गाठू शकलेले नाहीये असं चित्र दिसतंय पुण्यामध्ये. एका बाजूला आपण पुण्याची चर्चा पण करूया. एका बाजूला अश्विन आपण म्हणतो की ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडला नाही, पण हा धक्का या निवडणुकांचे जे निकाल किंवा कल समोर येतात, हा जास्त धक्का कुणासाठी आहे? ठाकरेंसाठी आहे का शिंदेसाठी आहे? तुम्ही पुण्याविषयी बोलताय? नाही, मी मुंबईबद्दल बोलतेय. ठाकरेंनी सुद्धा सावध व्हावं असं आहे. आणि शिंदे साहेब निदान या महानगरपालिकेपुरते तरी भाजप आता त्यांनी किती मतं कोणाची खाल्लीत ते बघावं लागेल. त्यांच्याकडे नवी मुंबई पण गेली आहे, ठाण्याची पण दोलायमान अवस्था आहे आणि मुंबईत तर ते 3ऱ्या क्रमांकाला आले. उद्धव साहेबांचे किती उमेदवार आता एकनाथ शिंदेनी पाडले सुद्धा आहेत, त्याची अजून यायची आहे. पण मला असं वाटतं मुंबईपुरतं एकनाथ शिंदेची गरज भाजपला संपली आहे असं म्हणायला हरकत नाही. हा दोघांनाही इशारा आहे. दोघांना म्हणजे कोणाकोणाला? शिंदेंना पण आहे आणि ठाकरेंनाही आहे. त्याचं कारण असं की गणेश नाईकांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू होती ही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं किंवा मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड या मुद्द्यावर मुंबईची सत्ता आपण मिळवू शकत नाही, हा इशारा ठाकरे बंधूंना मतदारांनी दिलेला आहे. आणि या पुढच्या काळात इशारा दिल्याचं तुम्ही म्हणताय. मला मुंबईवरून एक छोटासा मुद्दा घ्यायचा आहे. मी बल्लाळ सरांकडे येते किंवा भोगरेचं कोणी याचं उत्तर द्या की आपण सातत्यानं म्हणतो आहोत की ठाकरे बंधू एक आले, ठाकरे बंधू एक आले, त्यांना फायदा झाला की नाही. पण जर ठाकरे बंधू एक आले नसते, जर ठाकरे बंधू एक झाले नसते, तर तो फटका भाजपला बसला असता का तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसला असता, जर ठाकरे एकत्र लढले नसते तर? नाही, शिंदेना फायदा झाला असा मला स्वतःला असं वाटतं. परंतु मला पण शिंदेचा फायदा कुणासाठी अडचणीचा ठरला असता? नाही, अडचणीचा त्यांची पोझिशन जरा कन्सॉलिडेट झाली असं. आता जी पोझिशन आहे ही डेफिनेटली एकनाथ शिंदेना अपेक्षित नव्हती. त्यांना एवढा कमी मिळतील असं वाटलं नव्हतं. मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं आणि मला असं वाटतं की तो त्याच्यावर आता इथे बरेच एक्सपर्ट्स आहेत की ह्या महापालिका निवडणुकांचा इम्पॅक्ट राज्याच्या पुढच्या राजकारणावर होणार आहे. कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा